जय भीम जय आदिवासी। आज 24 सप्टेंबर रोजी या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांना अजिंठा डोंगर रांगेतील मल्हार कोळी, महादेव कोळी आणि टोकरे कोळी जमातीला जातव्यता प्रमाणपत्र हे सुलभतेने मिळालं पाहिजे याकरिता आज निवेदन देखील देण्यात आलेले आहेत। आणि मागील 12 ऑगस्ट रोजी मंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्यातील विभागीय बैठक ही आयोजित करण्यात आली होती आणि मंत्री साहेबांनी आदिवासी कोळी जमातीला आश्वासन दिलं होतं की येत्या 24 घंट्याच्या आतमध्ये मुख्यमंत्री साहेबांसोबत बोलून येत्या 12 आत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून आदिवासी कोळी जमातीला सुलभतेने जातव्यता प्रमाणपत्र हे आम्ही चालू करून देऊ। परंतु 1 महिना 12 दिवस देखील होऊन आजपर्यंत अब्दुल सत्तार साहेबांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावली नाही आणि आता जर का जवळपास 28 सप्टेंबरपर्यंत जर का मुख्यमंत्री साहेबांसोबत जर का सत्तार साहेबांनी बैठक नाही लावली तर येत्या 30 सप्टेंबर रोजी या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयावरती तहसील कार्यालयापासून तर या शिवसेना भवनवरती आदिवासी कोळी जमात ही हजारोच्या संख्येने धडकणार आहेत आणि आदिवासी वेशभूषामध्ये आणि पारंपरिक संस्कृती दाखवत जागरण गोंधळाचा कार्यक्रम करत आणि अब्दुल सत्तार साहेबांच्या जोपर्यंत जातव्यता प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेत नाही आणि मुख्यमंत्र्यांसोबत तात्काळ बैठक घालून आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत इथून न हलण्याची भूमिका ही आदिवासी कोळी जमातीनं घेतलेली आहेत। आणि जर का अब्दुल सत्तार साहेबांनी जसं पहिले खोटे आश्वासनं दिले आदिवासी कोळी जमातीच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं तसंच जर का आता या 28 तारखेच्या आज जर यांनी केलं तर येत्या 30 तारखेला आदिवासी कोळी जमात हजारोच्या संख्येने या शिवसेना भवनवर धडकणार आणि अब्दुल सत्तार यांचा निषेध करणार। जय भीम जय आदिवासी। ओके सर।